अगदी विचार केला तर मित्रांनो मैत्रिणी चषक 2025 बीड खुर्द यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये देखील एक दमदार आयोजन पाहायला मिळतं. यात मात्र शंका नाही, अतिशय चांगली स्पर्धा सजवली मित्रांनो. घेतलेली ही अफाट मेहनत आयोजकांनी ते आज आम्हा तुम्हा सर्वांच्या भेटीस नजरेस येऊन ठेपल्या. अतिशय तुडुंब भरलेलं प्रेक्षकांनी मैदान, चारी बाजूला आपण पाहायला गेलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सडकीचं गेम वन गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. आकाशचा पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती फटका दमदार, शतरक्षक आहे तिथिया. काय सांगायचं, भाजीत भाजी मेथीची आणि बायको करा प्रीतीची. प्रीतीच्या बायका केल्या अशा कॅची सोडल्यात भोशाड्या खाया गावतील मग काय नाही. बस पहिली अवदसा पहिली पनवत. काय सांगाय फिल्डर काम ओके मध्ये तुझा आहे का बघा. पहिला बॉल होता आणि एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद करू शकला असता तिथे, परंतु गोलंदाजाची चांगली गोलंदाजी. यावेळी अजून एक चांगला बॉल पाहायला मिळते, तिथे लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या बॉलवरती घेतली जाते एक सिंगल धाव आणि एका धावच्या मदतीने श्री गणेशा खातं ओपन केलं जात आहे, ते म्हणजेच बीड टीमचे एक धाव. अगदी विचार केला तर चांगला साबडा मित्रांनो आपण पाहतोय. हा ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा. यस, पंच सांगते लेडीज फाईट. हा खरा बॉल राहिला इथे आणि 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. क्षमासावी 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओहो, यावेळेस क्रॉस द लाईन फटका. तेव्हाच तर सांगता सासू मेली खोकून खोकून, जावं याला 90 टाकून आणि षटकार ठोकलाय वाकून वाकून. यावेळेस चांगला फटका. धन्यवाद डीजा, थँक्यू डीजा. अरे ही हायवा कॅच कुणी पकडल्या त्याने इकडे या. यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका आणि त्या फटक्यामध्ये 2 धावा. हायवा कॅच, बस अर्धी मंजुरी सोडेल ना गड्याना. येस, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आकाश केदारे साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. यस, बस काय रे दे बाबा 200. काय सांग, आकाश केदारे साहेबांकडनं 200 रुपये हवा कॅश साठी. बघा हे तर प्रेम आहे मान्यवरांचं. बघा खेळाडूवरती ही प्रेम आहे, प्रेक्षकांवरती ही प्रेम आहे. अगदी जर विचार केला तर आपण पाहतोय हायवा कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते हायवा कॅच घेतली आणि आकाश केदारे साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळते. इथे लिडिंग एज पाहायला मिळाली आणि बस बस जा फाडून ओके मध्ये. काय सांगायचं आयोजक आवडी मेहनत झेलीन तुम्ही फाडायचे मग या लागा. थँक्यू डीजा. अगदी जर विचार केला तर आपण पाहतोय इथे चौकार आलाय, झाली एसटी रेषकाकडनं चुकी आहे. अगदी विचार केला तर कडा बी टीमचा विचार केला मित्रांनो तर पहिला षटक किती आपण पाहतोय अगदी संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा बिन गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना बीड टीमच्या 15 धावा आपण पाहतोय. अगदी चांगला साबडा देखील आम्हा तुम्हाच नजरेस येऊन ठेपलाय मित्रांनो. एक जबरदस्त साबडा आपण पाहतोय. गोलंदाज मार्क वरती महेंद्राला आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन येत आहे महेंद्र. अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो 15 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्यात बीड टीमना बिनगडी बाद. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. या खेळपट्टीचा विचार केला तर मित्रांनो जसं या मैदानावरती मी आलोय तेव्हाच मला समजलं की या मैदानावरती या बाउंड्री आहेत त्या थोड्याशा जवळ पाहायला मिळत आहेत. 15 धावा धाव फलकावरती
परंतु मैदान अतिशय चांगलं मैदान आणि आयोजकांनी घेतलेली अफाट मेहनत आम्हा तुम्हा सर्वांच नजरेस भेटते. बघा पहिल्या बॉलवरती ती सोडलेली कॅच कुठपर्यंत कडाव बी टीमला मागा ठरू शकते याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळेल का. आणि यावेळेस बघता बघता अजून एक चांगला बॉल फेकला. पहिली सुरुवात चांगली पाहायला मिळते. महेंद्र या गोलंदाजाकडनं अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त सामना एकदम ओके मध्ये सामना आपण पाहतो. इथे फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस चुकी केली जाणार नाही आणि फलंदाज बॅक टू द आउट. पहिला विकेट इथे लागला जातोय बीड टीमला. ठोकण्याचे खरी गोट आहे का. दुनिया मोकार दिवाण झाली आता काय सांगायचं. आणि तिचे वाला काय कमी नाही ना. मोकार डेंजर गडी आहे. अतिशय चांगलं संगीत आपण ऐकलं. चला सलामीची क्षमा असावी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बीड टीमचा आपण पाहतोय किसन यस उर्फ हार्दिक. यस क्षमा असावी. हार्दिक नवीन फलंदाज आपण पाहतोय. अगदी विचार केला तर आज मुंबई इंडियन्स बनावा गुजरात टायटन्स सामना होता. तिथे मुंबई इंडियन्सला मात्र हार पत्करावी मानावी लागली. 2 सामने गमावलेत मुंबई इंडियन्सने. खरं तर विचार केला तर हा सामना देखील एक चांगला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कमालीचा एअरपोर्ट पाहायला मिळते. बघा आपल्या टीमसाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करेन. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्या. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. अगदी जर विचार केला तर नेक्स्ट मॅच देखील एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. उंबरविरा बनाम जामरुख ठाकूरवाडी या 2 टीम मध्ये. हा टॅकरचा बॉल निघून जाईल सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. आकाश केदारे साहेबांचं 200 रुपये आपल्या खिशामध्ये राहतील. पुन्हा एकदा हाय वाक्यासाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज. 22 धाबा. पंच 1 मिनिट 1 मिनिट. हड यस गेम 1. अगदी 22 धाबा फलकावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. हायवा कॅच साठी अगदी साहेबांचा विचार केला तर 80 मोपेन आपण पाहतोय. यस ओहो यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस चुकी केली जाणार नाही आणि फलंदाज अजून एक बाद होईल यात मात्र शंका नाही. आता मात्र बीड संघ कुठेतरी अडचणी सापडलेला दिसतोय. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर साहेबांकडनं जे कुठेतरी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता हायवा कॅश साठी ते आता 100 रुपये आहे. लक्ष असू द्या. नाही मग तुम्ही काय दिला सांगाल 200 रुपये दे. 100 आता झाला का. नाही तुम्ही आला 200 मागतून ते 200 कोठून रे द्यायचं बाबू. आता 100 कमी झाला का. महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल.
पंचांचा इशारा आलाय. इथे षटक संपलंय दुसरा. 2 षटकानंतर धाव फलकावरती 22, 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल बीड टीम. हॅलो, तर रकीचा प्रसाद पाटील साहेबांचा जिथे बॅनर लावलाय ना, त्या बॅनरला जर बॉल स्पर्श झाला तर डकीचा 500 रुपयाचा कॅश प्राइज. ही तर खरी, येस, अगदी विचार केला तर हीच तर खरी ओळख आहे मित्रांनो. पारितोषिक कसंही लावा परंतु लावणं गरजेचं असतं. हीच खरी ओळख मान्यवरांची असते मित्रांनो. खेळाडूंना उत्साह देण्यासाठी या आणि खऱ्या अर्थ अंपर बेस पॅन वरती घे. काय ना गडी गपचूप सारखं या का मगून देखील आहे इकडं. 22 धावा, 2 विकेट गमावलेत. अजूनही 12 बॉलची शिल्लक, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या जातील. आपल्या घरेलू मैदानावरती खेळत असताना बीड संघ अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हा टॅकरचा बॉल, फटका चांगला, उंची जास्त, लांबी कमी. आणि यावेळेस घडलं काय मैदानामध्ये. फलंदाज अजून एक बाद. विकेट क्रमांक लागला जातोय 3रा. ठोक डीजे. अगदी विचार केला तर बीड पंचायत कृषीचे एक उत्कृष्ट समालोचक दीपक तांडे साहेबांचा इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती करेन आपण या आणि व्यासपीठावरती विराजमान व्हा. दीपक तांडे साहेब आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. अगदी विचार केला तर याच पंचकृषीतेमधल्या एक उत्कृष्ट समालोचक देखील त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल यात शंका नाही. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती 3 विकेट गमावलेत. प्रथम फलंदाजी करत असताना बीड टीमना चला अगदी उशीर घेताय कडाव बी टीम. स्पीडअप करा मित्रांनो, कारण आधीच स्पर्धेला उशीर झालाय. कारण विचार केला तर हा पहिल्या फेरीमधील 3रा सामना पाहतोय. 11:40 झालीत. पहिल्या फेरीमधील 3रा सामना पाहतोय. नेक्स्ट मॅच नक्कीच चांगली पाहायला मिळेल. एका साईडला उंबर विरा तर दुसऱ्या साईडला जामरुख ठाकूरवाडी. या 2 संघामध्ये एक बिग लढत पाहायला मिळेल यात शंका नाही. हा टॅकरचा बॉल उडवलाय, उंची जास्त, लांबी कमी. यावेळेस चुकी केली जाणार नाही. फलंदाज अजून एक बाद होईल. आता कुठेतरी पहा बीड संघ कुठेतरी अडचणी सापडला जातोय. पाहायला भेटते अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं संगीत पाहायला मिळालं. अगदी जुन्या काळामधील संगीत जे नेहमी आपण ऐकलं आणि जे जितके बी जुने गाणे असतील ना ते अतिशय चांगले ऐकायला चांगली वाटतात मित्रांनो. आणि तेच मात्र इथे डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा टॅकरचा बॉल, फटका चांगला, शतरक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून जाईल सीमा पार. स्टेट ऑनला मारलेला हार येतोय, लांबलचक उत्कुंग षटकार. अगदी विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे तिथे उचलणार, फेकणार. चांगलं शतरक्षण कमालीचं पाहायला मिळतं. या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 29 धावा धावफलकावरती 4 विकेट गमावलेत बीड टीमनं. अजूनही जर विचार केला, अजूनही 3ऱ्या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत.
29 धाबा धाव फलकावरती या. धावा तर चांगल्या, अजून या बॉल वरती येतील का 4-5 धाबा. ओ इथे पहा एकेरी दुहेरी धावाने काम घेतलं जात नाही या. अतिशय पेटून उठलेत. विडाला बघा ही ताकद पाहायला मिळते फलंदाजाच्या बॅट्समनला. चांगला फटका पाहायला मिळालाय. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल फलंदाज प्रकाशच्या बॅट्समन आलाय चांगला षटकार. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवणार. यावेळेस केली जाणार नाहीये चुकी आणि विकेट क्रमांक लागला जातोय बीड टीमला 5वा ठोकडीच्या. विचार केला तर सोपान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस अगदी पाहायला गेला तर हायवा कॅच साठी बस बाबा तू कॅच धन्यवाद डीजा. तू तेवढे दसाना कॅच व धावलाय मोर मोकार बांबू हा का. जर उलढपला ना तर मुश्किल दातणारच बाबा. काय सांगायचं कॅच व बस. परंतु प्रयत्न त्याच्याही चांगले राहिले. परंतु सांभाळून प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून दुखापत होता कामा नाही. आपल्या जीवाचा आपणही काळजी घ्या. ओ यावेळेस अजून एक फटका फसलाय. इथे कॉलिंग महत्वाची होती कडाव बी टीमची आणि ती कॉलिंग खराब आणि 2 धाबा. सुंदर रनिंग द बिन विकेट पाहायला मिळाल्या. या 2 धाव्याच्या मदतीने धाबा फलकावरती जोडल्या जातील. 43 धाबा 43 धाबा फलकावरती आपण पाहतोय. कमालीची फलंदाजी होते कमालीची गोलंदाजी होती. दोन्ही टीम मध्ये हे संघर्ष पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच देखील एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण दोन्ही टीमने तयार राहा. ज्या टीमने टॉस जिंकलाय जो डिसिजन असेल आणि ज्या टीमचं क्षेत्ररक्षण असेल त्या टीमने लगेच क्षेत्ररक्षण लावा. ओ यावेळेस स्टेटॉनला मारलेला फटका पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सीमा पार. 1 बॉम्ब्स हा येतोय चौकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या 4 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती जोडल्या जातील. 47 धावा 47 धाव फलकावरती आपण पाहतोय. अजूनही बॉल शिल्लक असतील 2. या 2 बॉल वरती अर्धशतक इथे कंप्लीट होईल का बीड टीमचे पाहावा लागेल. 2 बॉल आहेत 47 धावा बनल्यात आणि ओ यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. अगदी विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये खेळ तर चांगला आहे परंतु इथे आजूबाजूला जेवढे बी बीड टीमचे समर्थक असतील त्यांच्या फासण्या फासफूस करत असतील यात शंका नाही. बघा आपली मॅच आहे
ओहो हाय वा कॅच साठी ओ बेकार. ए बाळा जा घरी जा गोदडी जेवून गप निस बाबा. आणि जर काय बोलतोय हुराड्यात पडला असता ना काय सांगायचं नको झाले ते तर. साहेब तुम्ही या पारितोषिक कॅन्सल करता का बेकार काम आहे इकडं. अगदी विचार केला तर 53 धावा बडवल्यात आणि 54 धाब्यांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे बीड टीमनं प्रथम फलंदाजी केली. बघा कलराफ टीमचा जो निर्णय होता टॉस जिंकल्यानंतर तो कुठेतरी मला तरी वाटतंय हवी ठरला की काय. येस नक्कीच बघा ही लाईन ऑफ शिस्त नक्कीच आपण पाहतोय. अति ज्याच्या मनगटामध्ये रक्तामध्ये क्रिकेट आहे ना तो नेहमी प्रामाणिकपणे क्रिकेट खेळतो मित्रांनो. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 54 धाब्यांचं टार्गेट ठेवलं 24 बॉल आणि 54 धाब्यांचं टार्गेट. अगदी विचार केला तर चांगली स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. दमदार आयोजन. अगदी विचार केला तर अगदी यस तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द यांच्या माध्यमातून पहिलं पर्व आपण पाहतोय आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि दादा या खालापूर तालुक्यामध्ये माझं दुसरं समालोचक एक होतं चिचखांबला या आयोजनामध्ये आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पुन्हा एकदा खालापूर तालुक्यामध्ये जोडलो गेलेत. हॅलो पोपटी चेंडू बाय रात्री खेळेला गेला तो षटकार. पोपटी चेंडू बाय रात्री खेळेला गेला तो षटकार. रात राणी बाय रात्री फुलेली सुगंध सारीकडे गेला. रात राणी बाय रात्री फुलेली सुगंध रानो माळी गेला. आयोजन केलं या भारी बीड क्रिकेट या संघानी. आयोजन केलं या भारी बीड क्रिकेट या संघानी. येस नक्कीच श्रीकांत दादाकडनं या गाण्यासाठी 100 रुपयाचं श्रीकांत घाडप येस माजी उपसरपंच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या गाण्यासाठी मित्रांनो 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद साहेब. अगदी विचार केला हे प्रेम अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय सातत्याने कुठल्याही खेळाडूंवरती असतं अगदी समालोचकवरती हे असतं. नक्कीच अगदी विचार केला तर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे वा कॅशसाठी 100 रुपये यात मात्र शंका नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे चांगला सामना आपण पाहतोय. अगदी विचार केला तर 54 धाब्यांचं टार्गेट ठेवलं इथे कडाव बी टीमला. त्या धावा चेस केल्या जातील का. सुरुवात दमदार पाहायला मिळते आणि सुरुवात कमालीची ते कडाव बी टीमची पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती ठोकला इथे फलंदाज आपण पाहू शकाल. आकाशच्या बॅट्सवरनं श्री गणेशा खातं ओपन केलं जाते. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय चांगला फटका. बघा ज्या प्रकारची या बीड टीमनं फलंदाजी केली ना त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल ते कडाव बी टीमला. कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. यावेळेस 2 पावलं पुढे येऊन खेळायचा प्रयत्न परंतु सक्सेसफुल झाला नाही. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने विचार केला तर 54 धाव्यांचं टार्गेट ठेवलं इथे. गोलंदाज मार्कवरती आपण पाहायला गेलं तर भरत गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय.
कमालीची गोलंदाजी, पहिला बॉल चौकार त्यानंतर डॉट, हीच तर खरी ओळख क्रिकेट म्हटलं तर. क्रिकेटमध्ये काय होईल ते सांगू शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती या. ओ यावेळेस थोडस रडामध्ये चुकी पाहायला मिळते भरत गोलंदाजाकडनं. परंतु विचार केला तर आकाशचा विचार केला तर पहिल्या बॉलमध्ये जो फटका आला होता ना तो कमालीचा होता. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल बघा. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन आकाश नावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एक आकाश आणि एक आकाश वाघमार्या. त्याचंही सरनेम असेल परंतु इतिहास आम्हाला माहित नाही या सडकीचं. परंतु एक आकाश वाघमार्या जरूर आहे. तो नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंड वरती आकाशला पाहतोय. ओ यावेळेस पाहायला गेला तर बॉल मैदानाच्या थोडासा बाहेर. इट इज अ व्हाईट बॉल पाहायला मिळत आहे. खराब गोलंदाजी बघा. 5 धावा फलकावरती 3 बॉल. म्हणजे गोलंदाजी जर विचार केला तर चांगली गोलंदाजी मित्रांनो आपण पाहतोय. आणि अगदी विचार केला तर 3 बॉलमध्ये 5 धावा. अजून या आपल्याला मित्रांनो नक्कीच कुठेतरी कडाव बी टीमला धावा बनवायच्या. 54 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय. त्या धावा चेस केल्या जातील का? ओहो यावेळेस अजून एक चांगला फटका. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय. अगदी विचार केला तर जबरदस्ती मॅच बघा. पहिल्या बॉलवरती जसा चौकार आला जणू काय असं वाटलं होतं की या षटकामध्ये टार्गेट भरपूर होईल. परंतु ही कंजूशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावा लागेल भरत गोलंदाजाचा. 5 बॉल फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त. अगदी जर विचार केला तर शेवटचा बॉल शिल्लक. या शेवटच्या बॉलमध्ये येईल का चौकार की षटकार ते पाहावा लागेल. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय आकाश स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू खेळला तर 6 बॉल आकाश खेळेल पहिल्या षटकामधले. ओ आणि यावेळेस डायरेक्ट हिट. ओ बघता बघता इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि धावा फलकावरती फक्त आणि फक्त 5. बघा ही गोलंदाजी. हॅलो आदरणीय लवेश कर्णुक साहेब, रमेश येस लवेश कर्णुक साहेबांचा इथे आगमन झालंय. साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. व्यासपीठावरती या विराजमान व्हा. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल उंबर वीरा बनाबा जामरुक ठाकूरवाडी. येस प्रत्येक विकेट अटॅकसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय. येस हॅट्रिक साठी 1000 आणि प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय सचिन कर्णुक साहेबांकडनं. बघा नेहमी हायवा कॅश साठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे सचिन कर्णुक साहेबांकडनं. ओ इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर समोरच्या दिशेला उडवला होता तिथे चांगला फटका आणि धावा फलकावरती 6 धावा. अगदी विचार केला तर येस आदरणीय लवेश कर्णुक साहेब आपण कुठे असाल तर या व्यासपीठाशी संपर्क साधा. व्यासपीठावरती विराजमान व्हा. खूप चांगले व्यक्तिमत्व. अगदी विचार केला तर सचिन कर्णुक साहेबांकडनं देखील भरपूर पारितोषिक पाहायला मिळत्या. इथे फटका चांगला स्टेट वनला फटका उडवला. शतरक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावच्या मदतीने धाव फलकावरती 7 धावा बिनगडी बाद. द्वितीय फलंदाजी करत असताना टीम आपण पाहू शकाल कडाव बी टीम. अगदी जणू काय असं वाटलं होतं की ज्या वेळेस बीड संघ फलंदाजी करत होता 2 षटकामध्ये धावा कमी होत्या
जसे तिसरं षटक आलं तिथून फटकेबाजी चांगली, चौथं षटक आलं अजून फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. नाही नाही, मेन ऑफ द मॅच इंडत आहे का मैदानामध्ये? ओहो, यावेळेस अजून एक चांगला फटका, क्रॉस द लाईन फटका केसला इथे. ओ, यावेळेस खराब थ्रो तर नाहीये, परंतु एष्टिरशकाकडनं झालेली ती चुकी कुठपर्यंत मागा ठरेल. 2 धाबा या बॉलवरती पाहायला मिळतील. 9 धाबा फलकावरती आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पुढे इनिंगचा बॉल, शतरक्षक आहे तिथे चुकी केली जाणार नाही. या विकेट क्रमांक पहिला लागला जातोय कडाव बी टीमला. फलंदाज बॅक टू द आउट आकाश वाघमारे. येस, अगदी विचार केला तर सचिन कर्णुक साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज लागलं होतं. ते 200 रुपये मात्र या गोलंदाजाला मात्र डकीच दिले जातील यात शंका नाही. रवी डवीड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच उंबरविरा बनाबा जामरुक ठाकूरवाडी. या दोन टीम मध्ये टॉस कोण जिंकलाय? टॉस नाही केला काय? यस, चला लगेच दोन्ही टीम आपण याने टॉस करून घ्या. येस, आदरणीय दीपक तांडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते शेवटच्या सामन्याचा टॉस करा. दीपक तांडे साहेब आपणास विनंती केली जाते आपण जाड या. इथे पुणे लेनचा बॉल, शतरक्षक आहे तिथे अजून एक फलंदाज बाद. काय कमालीची गोलंदाजी. अगदी विचार केला तर मित्रांनो बघा, या गोलंदाजाला अजून 200 रुपये पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता. सचिन गा, हॅलो कॅमेरा बॅड, आपण टॉस बॉक्स कव्हर करा. सचिन कर्नूल साहेबांकडनं लकीचं मित्रांनो पाहायला गेलं तर 400 रुपये तर आले त्या गोलंदाजासाठी. म्हणजे प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. हीच तर खरी ओळख. आपल्या टीमवरती प्रत्येक खेळाडूवरती असलेलं प्रेम पाहायला मिळते. येस, जामरुक ठाकूरवाडी टीमने टॉस जिंकला आणि फर्स्ट चॉईस फिल्डिंग आणि आमंत्रण केलं इथे उंबरविरा टीमला फलंदाजी करण्यासाठी. जामरुक टीम जसा सामना संपेल तसा मैदान गाठा. इथे हॅपटॅकरचा बॉल, इथे विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु ती संधी गमावली. परंतु फरक पडणार नाहीये ते बीट टीमला, कारण विचार केला तर मित्रांनो 2 बॉलवरती 2 तर विकेट आलेत. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपलाय बघता बघता. धाबा धाव फलकावरती 10 धाबा. ठोक डीजे. नाही, मेन ऑफ द सिरीज मोकार आहात का इकडे. बाबा बघ सुसाट डायरेक्ट फिरीज आहे इकडं. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धाव फलकावरती. जसा पहिल्या बॉलवरती चौकार आला होता जणू काही या धावा लगेच चेस होतील की काय. प्रशांत डवीड गोलंदाज. अगदी विचार केला तर अजूनही धाब्यांचं टार्गेट आहे. येणारे 12 बॉल आणि गरज असेल 12 बॉल 44 धाब्यांची गरज. 12 बॉल 44 धाब्यांची गरज. ओहो, इथे लाईन पाहावा लागेल पंचांना. यस, इट इज अ व्हाईट. हा खरा बॉल राहिला इथे. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय आता समीकरण बदलवलं एका धाब्याने. 12 बॉल आणि 43 धाब्यांची गरज. 12 बॉल 43 धाब्यांची गरज. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल का? ओहो, यावेळेस ताकद नजाकत, बॉल निघून जाईल सीमा पार. हाय तो षटकार.
अगदी विचार केला तर समोरच्या दिशेला षटकार ठोकला आणि धाबा फलकावरती 17 धाबा. आता 17 धाबा तर आल्यात, आता कुठल्या टीम वरती खतरा येईल ते पाहावा लागेल. 17 धाबा फलकावरती बघा सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार, म्हणजे एका बॉल मध्ये 7 धाबा तर आल्या तिथे या कडाव बी टीम साठी. या त्या धाबा चेस केल्या जातील का? जिथे गरज होती 12 बॉल मध्ये 44 धाब्यांची, त्या धाबा चेस केल्या जातील का पाहावा लागेल. एक जबरदस्त सामना. ओहो, पुणे लेनचा बॉल स्ट्रेट ऑनला उडवलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल या बॉलवरती या घेतली जाते अजून एक सिंगल धाव. कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही या प्रेक्षकाने भरलेलं तुडुंब हे मैदान. ओहो, यावेळेस अजून एक चांगला फटका आणि ते क्षेत्ररक्षण आहे, उचलणार फेकणार. तोपर्यंत या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने धाबा फलकावरती 19 धाबा. 19 धाबा फलकावरती. अजून या तिसऱ्या षटकामध्ये 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये धाबा अजून किती येतील पाहावा लागेल. इथे पटका पसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, यावेळी केली जाणार चुकी नाही. आणि सचिन कर्णुक साहेबांकडनं 600 रुपये म्हणजे दोघांना वाटून दिले जातील. नाही सांगशील मालच द्या 600, त्या नाही जमायचा. रॅकवाडा मागा या का, तुम्ही घाबरू नका. 600 रुपये बी टीमच्या गोलंदाजांना खऱ्या अर्थाने विचार केला तर पाहायला मिळतील. बक्षिसाची खैरात पाहायला मिळते. मान्यवर म्हटलं तर नक्कीच प्रेक्षक असो खेळाडू असो त्यांच्यावरती लाभलेलं ते पारितोषिक, त्यांचं प्रेम नक्कीच पाहायला मिळतं. आज देखील या नाईट रनर्स जिंकले मित्रांनो पाहायला मिळतं. तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द या नाईट रनर्स जिंकल्यामध्ये पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आज बीड टीम आपण पाहतोय खेळपट्टीवरती. अगदी तुडुंब भरलंय प्रेक्षकाने हे मैदान. ओ, यावेळेस अजून एक चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रशांत गोलंदाजाकडनं. आता उरलाय शेवटचा एक बॉल, या बॉलवरती धावा किती येतील पाहावा लागेल. 54 धाब्यांचं टार्गेट. डीजे वाला तुला काय रे झाला? हॅलो, चला सामना कंटिन्यू चालू. चला सामना स्पीडअप ठेवा. येस, नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक, प्रशांतची कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर मित्रांनो चांगला सामना पाहायला मिळेल. पुणे लेनचा बॉल, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे स्टेट ऑनला आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे षटक क्रमांक संपलंय. तिसरं धाबा फलकावरती 20. अजूनही गरज असेल येणारे 6 बॉल आणि 34 धाव्यांची गरज. ठोकडीचे अगदी विचार केला तर आपण पाहतो मित्रांनो शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल ते म्हणजे 34 धाब्यांची.
नरेश गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. हा ट्रॅकरचा बॉल बघा इथे फलंदाज धावचित बाद बॅक टू डग आउट. पाहू बनल्या जातील का शक्य तर नाही या, परंतु क्रिकेट म्हटलं तर काही होऊ शकतं. यावेळेस लीडिंग आणि फलंदाज बॅक टू डग आउट. विकेट क्रमांक लागला जातोय 5वा. आपण पाहू शकाल ठोकडीच्या किला 200 रुपये. दादा मग अशी 600 होते, आता 800 झाले. येस, सचिन कर्णुक साहेबांकडनं. एटीएम मोकार मजबूत आहे का बॉलर? तू जीवा खेळूच नको. बॅटमन कॉम्प्रोमाइज करा ना एकमेकाक. विकेट देणी 100-100 वाटून घ्या दोघालं. काय सांगायचं आहे? होईल का तसं आता बघू ना. बस. पगार कमी आणि खर्च जास्ती. बॉलर दे जोरात आलंय बाबू काहीतरी. यस, फलंदाज बॅक टू डग आउट. जशी सुरुवात कडाव बी टीमने केली होती ना, अगदी जर विचार केला तर मित्रांनो, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, तिथून 5 बॉल डॉट. नक्कीच कुठेतरी त्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. जणू काही अशी सुरुवात पाहायला मिळाली होती की या षटकामध्ये 15-16 धावा येतील का. तिथून मात्र गाडीची रफ्तार होती ती कमी झाली आणि अजूनपर्यंत ती कमीच आणि कमीच राहिली. यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळत्या. नरेशचं कौतुक करण्यात काय गोलंदाजी पाहायला मिळत्या. आणि नरेशला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे 2 विकेट घेतले म्हणजे 400 रुपयाचं कॅश प्राइज येते आहे. यावेळेस सीडीज व्हाईट नाही, बॅटमनी वाटपत वाटतं याला 200 रुपये द्यायला अजून. काय सांगायचं आहे का बॉलर तू मुद्दाम या पाटे तो व्हाईट. यांचा काय तर प्लॅन दोघांचा वया का, बॉलरचा आणि बॅटमनचा. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार रहा. इथे फटका क्रॉस द लाईन, फटका शतरक्षक आहे तिथे आणि ते सामना जिंकलाय. पहिल्या फेरीमधील पहिला सामना जिंकला इथे बीड टीमनं. खऱ्या अर्थाने विचार केला तर प्रयत्न भरपूर चांगले राहिले इथे कडाव बीड टीमचं देखील, परंतु यश मिळालं नाही. प्रयत्न कमी राहिले. देऊया दोन्ही टीमला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा नवीन एक सामना पाहायला. एकला उंबरविरा तर दुसऱ्या साईडला जामरुख ठाकूरवाडी. चला, जे पारितोषिक लागलं होतं ते पारितोषिक घेऊन जा. गोलंदाजांना विनंती करेन
अडिया हे सडकीचा इथे हस्तांदोलन करताना पाहायला मिळते दोन्ही टीम एकमेकाच्या विरोधात हेच तर खरं मित्रांनो